थंडीचा सीझन आहे, मग सूप तर व्हायलाच पाहिजे. पण हेच सूप जर आयुर्वेदिक रेसिपीनी केलेलं असेल आणि अतिशय टेस्टी असेल, तर मग चला तर यासाठीच आज आपण बघणार आहोत आवळ्याचं सूप. सगळ्यात आधी एक मिक्सरचं भांडं घेऊयात आणि यामध्ये आपल्याला आवळे वाटून घ्यायचे आहेत. यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे आवळे घेतलेले आहेत. आवळे जर छोटे असतील तर तुम्ही 3 ते 4 घेऊ शकता किंवा तुम्हाला जर आवळ्याची चव जास्त आवडत असेल तर थोडा एखाद दुसरा आवळा जास्त घेऊ शकता. त्याचबरोबर इथे आपण ओलं खोबरं आणि थोडंसं तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ नसेल तर आपण तांदूळ घेतले तरी चालेल आणि हे सगळं अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे, जेवढं शक्य आहे तेवढं. आता एक पातेलं घेऊन त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप अगदी नकळत थोडंसं वापरायचं आहे, जास्त वापरायची गरज नाही आणि तेलाच्या ऐवजी शक्यतो इथं तूपच वापरा. या तुपावर आपल्याला एक तमालपत्र परतून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर काही मसाले घालायचे आहेत. आता यामध्ये मी हिंग, जिऱ्याची पावडर आणि मिरी पावडर घातलेली आहे. या सगळ्यामुळे याला खूप छान अशी चव येते. दुसरे कुठले मसाले तुम्हाला आवडत असतील तर घातले तरी चालतील. त्याचबरोबर लगेचच आपल्याला आवळ्याचं आणि खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी अपेक्षित आहे तेवढं आपल्याला हे सूप पातळ करून घ्यायचं आहे. एक लक्षात ठेवा, आपण यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं आहे, ज्यामुळे नारळाचं दूध फाटणार नाही आणि सूपला एक छान अशी कन्सिस्टन्सी येईल, थोडासा दाटसरपणा येईल. सो त्या अकॉर्डिंग आपल्याला पाणी ॲडजस्ट करावं लागेल. हे सूप आपल्याला मंद गॅसवर उकळत ठेवायचं आहे, फार मोठ्या गॅसवर ठेवायचं नाही. सूप उकळण्यापूर्वी यामध्ये आपल्याला अगदी थोडासा असं पिंक सॉल्ट किंवा ब्लॅक सॉल्ट जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते घालायचं आहे आणि आवळ्याचा तुरटपणा बॅलन्स करण्यासाठी अगदी थोडीशी साखर घालायची आहे. साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ नक्कीच वापरू शकता किंवा पिठी साखरसुद्धा वापरली, खडी साखर वापरली तरी चालेल. हे सूप अतिशय गुणकारी आहे, कारण यामध्ये आपल्याला आवळा आणि नारळाचं मिक्सचर आहे. यामुळे हे पित्तशामक आहे, शरीर व्यवस्थितरित्या स्निग्ध ठेवतं, शरीर फुटू देत नाही, पचन चांगलं होतं आणि तुम्ही 1 वाटीभर जरी सूप पिलं तरी पोट भरल्याची अनुभूती तुम्हाला येते. सूप उकळायला लागून आता छान 2 मिनिटं झालेली आहेत आणि सूप व्यवस्थित शिजलेलं आहे. सगळ्या घटकांचा कच्चेपणा गेलेला आहे. आता गॅस बंद करून आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण नाहीतर नारळाचं दूध फाटायची शक्यता असते. आता हे सूप एकदम तयार आहे. चला तर मग गरम गरम सर्व्ह करूयात. तर असं हे चटपटीत आयुर्वेदिक सूप थंडीच्या एखाद्या संध्याकाळी नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.